महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भागवत कथा म्हणजे जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक विद्यापीठ। संतोष महाराज पवार। पोलादपूर येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद। सह्याद्रीच्या कुशीत व पवित्र सावित्री नदीच्या निसर्गरम्य तीरावर सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात रविवारी भक्तिरसाचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला। हॉटेल राजमुद्राचे मालक तथा पोलादपूर तालुका नायक मराठा समाजाचे अध्यक्ष सुनील मोरे यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई तुकाराम मोरे यांच्या आध्यात्मिक इच्छेनुसार आयोजित या कथा सोहळ्यास तालुकाभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली। मातृदिनाचे औचित्य साधत श्रीमती शांताबाई तुकाराम मोरे व सुनील मोरे यांनी सपत्नीक श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन करून कथा सोहळ्याचा शुभारंभ केला। भागवताचार्य संतोष महाराज पवार यांच्या अमृतमयी वाणीने परिसर भक्तिमय झाला। कथेचे महत्त्व विशद करताना संतोष महाराज पवार म्हणाले, भागवत कथा म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथाचे वाचन नसून ती मानवाला सत्य, संस्कार, भक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवणारे आध्यात्मिक विद्यापीठ आहे। जीवनातील दुःख, मोह, मत्सर आणि अहंकार दूर करून ईश्वर भक्तीकडे नेणारा हा मार्ग आहे। रामायण जगण्याची प्रेरणा देते तर भागवत कथा जीवनाचे अंतिम सत्य समजावून सांगते। गीता भागवताचे श्रवण ज्या घरात होते त्याच घरात सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि संस्कार नांदतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या प्रभावी निरूपणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते। या कथेला तबलावादक कार्तिक महाराज हिंगणे, गायनाचार्य रमेश महाराज बिटे तसेच ऑक्टोपॅड वादक दीपक महाराज गोरे यांनी संगीतमय साथ दिली। व्यासपीठावर पंढरीनाथ महाराज रोकडे उपस्थित होते। दिनांक 17 मे 2026 पर्यंत चालणाऱ्या श्रीमद भागवत कथा या ज्ञानयज्ञ सोहळ्यात दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून मोरे कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर। सर्व ग्रंथाचं सार जर काय असेल तर त्या ग्रंथाचं नाव म्हणजे भागवत आहे। काय होतं या ग्रंथानं? बोले काय होत नाही या ग्रंथानं। आतापर्यंत जर उदाहरण जर सांगायचे झाले, याचे अनुभव जर सांगायचे झाले तर कितीतरी माणसांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो भागवत आहे। माणसानं जगावं कसं हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी रामायण ऐकलं पाहिजे आणि मरावं कसं हे जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी भागवत ऐकलं पाहिजे। जगावं कसं रामायण शिकवतं। संसाराच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामायणात आहे। अजून सोपं सांगू, भावानं भावासोबत कसं राहावं हे रामायण शिकवतं। जावानं जावासोबत कसं राहावं हे रामायण शिकवतं। एका मुलानं आई वडिलांसोबत कसं राहावं हे सुद्धा रामायण शिकवतं। अजून त्याच्या पुढे बोलू का, एका वैऱ्यानं वैऱ्यासोबत कसा व्यवहार करावा हे सुद्धा रामायण शिकवतं। संसारातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामायण